मुंबईतील बीकेसी ग्राउंड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या नेत्याची एक संयुक्त सभा जी आहे ती बीकेसी ग्राउंडवरती घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। या सभेसाठी त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात। ताई, काय सांगाल, आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा आहे, काय उत्साह आहे? एकच सांगू शकतो की ह्यावेळेस मशाल सगळ्यांचे निशाण सोडवणार आहे। मशाल जिंकून येणार, मशाल आम्ही चुनून देणार, मशाल। या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत मुंबईमध्ये आहे। आमचेच गेलेले लोक आमच्याच विरोधात उभं राहून आमचं काही वाकडं करू शकत नाहीयेत। त्यांना माहित आहे येणार निवडून तर मशालच। काय सांगाल ताई, कसा उत्साह आहे? काय सांगाल, कसा उत्साह आहे? ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत होतीये। 20 तारखेला मतदान होणार आहे। 20 तारखेला शिंदेची शिवसेना आहे ती नक्कीच खोटी शिवसेना आहे, जग जाहीर आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मशाल हेच येणार आणि उद्धव साहेबच येणार। नरेंद्र मोदी म्हणतायत की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे। हे त्यांना सांगायला हीच खरी गोष्ट आहे की त्यांना सांगावं लागतं नकली। आणि जगाला सगळं माहिती आहे, नरेंद्र मोदी हे एकटे नाही आहेत, जगाला माहिती आहे की शिवसेना खरी कोणती आहे। तर उद्धव साहेबांची शिवसेना खरी आणि उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना राहणार। आणि आम्ही हा सगळेजण जे आहेत उद्धव साहेबांनाच पाठिंबा देणार। कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही त्यांचे, तर कट्टरच राहणार तेवढे। पंतप्रधानांना सांगावं लागतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खोटी शिवसेना आहे, हीच आमची ताकद आहे, मशालीची ताकद आहे। पंतप्रधानांना सांगावं लागतंय ही मशाल, ही शिवसेना खोटी आहे, हीच आमची मुंबईची ताकद आहे। येणार मशालच येणार, निवडून येणार मशालच। मुंबईत फक्त आणि फक्त मशाल। एका बाजूला नरेंद्र मोदींची यांची शिवतीर्थावर राज ठाकरे सोबत सभा आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची बीकेसी ग्राउंडवरती सभा आहे। ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी सुद्धा लढत दिसते एका बाजूला। जरी सभा दोन्ही साईडला असल्या तरी पण या सभेला जी गर्दी होईल ती भाड्याची गर्दी नसेल। हा शिवसैनिक बाळासाहेबांचा कट्टर सैनिक आहे, म्हणून कुठलाही मोबदला न घेता इथे थोड्या वेळात तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल। त्याच्या उलट जी शिवतीर्थावर जी तुम्हाला गर्दी दिसेल ती भाड्याने आणून आणि काही मोजके पैसे देऊन गर्दी केलेली तुम्हाला जमा झालेले ते सैनिक आहेत। हे सच्चे सैनिक आहेत आणि ही खरी शिवसेना आहे जी आम्ही उद्धव साहेबांबरोबर, महाविकास आघाडी बरोबर जे आम्ही एकनिष्ठ खडे आहोत, हीच आमची निष्ठा आहे आणि ही निष्ठा आम्ही कायम उद्धवजींबरोबरच दाखवणार आणि महाविकास आघाडी बरोबर कायम सोबत राहणार। एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेमध्ये फूट पडल्याच्या नंतर निवडणुका होत आहेत? फूट पडली असली तरी आज उद्धव साहेबांचेच एकनिष्ठ शिवसैनिक आहेत। अरे गेले ते कावळे आहेत आणि आम्ही सगळे मावळे आहेत, ते सगळे जण आहेत ना पळपुट आहेत। आणि आज आपल्या उद्धव साहेबांचा तिथे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे, कारण आम्ही सच्चे शिवसैनिक आहेत। फूट जरी पडली ना तरी या फुटेला हा शिवसैनिक भीक घालत नाही। हा सैनिक जिथे आहे तिथेच राहणार आणि उद्धव साहेबांबरोबरच कायम राहणार। आणि 4 तारीखला येणाऱ्या मतपेटीतलं जे काय मतपेट्या उघडतील त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसेल आणि विजय हा महाविकास आघाडीचाच होईल, शिवसेनेचाच होईल आणि सच्च्या शिवसैनिकाचा होईल। आपल्यासोबत अजूनही कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूयात। काय सांगाल दादा, कशी लढत होणार आहे, कसा मतदारांचा उत्साह आहे प्रचारात? मतदार एकदम मराठी माणूस आणि इतर सर्व एकत्र मध्ये एकदम खूप जोश आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला गद्दारांच्या छात्यावरती आम्ही मशालाचा झेंडा फडकवून विजय उत्सव साजरा करणार आहोत। मोदी म्हणतायत नकली शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची। अरे मोदीची लायकीच नाही आता, मोदीकडे हे सर्व भाड्याचे त्याचे धोतर सोडणाऱ्या लोकांना तो खांद्यावर करून नाचवतोय आणि मोठा करतोय आता मोदी। ठाकरे हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेत आहेत। राज ठाकरे संपले, विषय संपला त्यांचा आता, त्यांना कुत्रा विचारत नाही आता राज ठाकरेला, विषय संपला त्यांचा। मराठी राज ठाकरे मराठी नाही आता, गद्दार आहे ते, गद्दार। घरामध्ये गद्दार आहे, गद्दारांना जागा नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरी शिवसेना
आणि हीच खरी निष्ठा जी बाळासाहेबांनी सगळे चोर आहेत. बाळासाहेबांनी जाताना जे वचन दिलेलं ते सगळे सैनिक पाळतायत आणि सैनिक सांभाळतायत आणि अखेरपर्यंत सांभाळणार, हीच आमची निष्ठा आहे. अहो आमचा धनुष्यबाण त्यांनी चोरलाय. आम्ही चोरलेले लोक नाही आहेत. येणार 100% येणार धनुष्यबाण. आणि ह्या पुढे ना जे निवडणूक होणार ना तेव्हा तुम्हाला कळणार जे शिंद्यांची काय परिस्थिती होते ते. ना घाटके ना डोबिके असे होणार आहेत ते. मुंबई त्यांचे पार जोबी पछाड होणार आहे त्यांचा 4 तारखेला. अरे आवाज कुणाचा? मुंबईमध्ये 6 जागा आहेत. 6 जागेपैकी महाविकास आघाडीच्या किती जागा येतील असं वाटतं? सर्वच्या सर्व येणार. सर्व जिकडे महाविकास आघाडीच्या सर्व जागा येणार. म्हणून तर त्यांच्यात हिंमत नाही राहिली ना कमलावर लढायची. म्हणून तर त्यांची हिंमत नाही राहिली. मोदीची हिंमत नाही राहिली कमलावर. त्यांनी कमलावर का नाही लढलं? मुंबईमध्ये त्यांनी कमलावर का नाही सीट लढवल्या? का आमच्या धनुष्यबाण समोर आणला? म्हणून त्यांचा 10 वेळा सर्वे झाला. ते हरतायत म्हणून आमचं चिन्ह आमच्या समोर आणलंय. पण या चिन्हाला पण आम्ही गाडून आमचा मशाल फडकवणार आम्ही. शिंदेंनी 40 आमदारांसोबत बंड केलेला आहे. उद्धव ठाकरेंसोबत नेते नाहीत, फक्त कार्यकर्ते. उद्धव साहेबांवर जनता आहे. शिवसैनिक आहोत. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्या बरोबर. शिवसैनिक आहे, मजूर आहे, रिक्षावाले, बसवाले, तळागाळाचा तुम्ही त्यांच्या तोंडात एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तळागाळाचा शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि राहणार. त्याच्यामुळे जरी मंत्री संत्री नसले, नेते नसले, तरी ही जनता उद्धव साहेबांबरोबर कायम आहे आणि 4 तारीखला ह्याचं तुम्हाला उत्तर सगळ्यांना मिळेल. आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीची अर्थात इंडिया आघाडीची सभा आहे. त्यासाठी कार्यकर्ते बीकेसी ग्राउंडवर दाखल झाल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, बीकेसी, मुंबई. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.